या
या खरत परिवाराचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण प्रत्येक माणूस आपल्या घरासमोर एखाद्या देवाचा मंदिर हवा असं प्रत्येक माणसाची इच्छा असते. पण आज खरत परिवारानं आज आपल्या आई वडिलांचं मंदिर आपल्या घरासमोर बांधलं आणि दररोज जसं देवाचं दर्शन आपल्याला व्हावं तसंच रोज त्यांना त्यांच्या आई वडिलांचं दर्शन या परमेश्वराच्या रूपामध्ये त्यांना होतं. आज एकदा खरत परिवारचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण प्रत्येकाने हा आदर्श घेतला पाहिजे. कारण आज आई वडिलांसारखं दैवत नाही या जगात, बरोबर की नाही. सकाळी उठून जर देव पण सांगतात की सकाळी उठून जर कोणतं पहिलं दर्शन घ्यायचं असाल तर आपल्या आई वडिलांचं. आज खरत परिवार सगळ्यात सुखी माणसं होती की रोज उठल्यावर पहिला त्यांच्या आई वडिलांचं दर्शन होतं. आणि बुवा त्यांचे वडील कैलासवासी बाबल्या खरात आणि माझे आजोबा त्यांचा विचार एवढा घट्ट नाता होता. मुठाट मध्ये माझा गाव दौलतराव राणे माझे आजोबा. आता ते वारले आणि तेही वारले. त्यांनी निरोप पाठवून दिले ना की ते खरी तरी त्यांचा काम असं त्याचं टाकून ते मुठाटात हजर व्हायचे. एवढा आमचा आणि त्यांच्या परिवाराचा बुवा घट्ट नाता होता. त्याच्यामुळे आज काय होय मी आता माझ्या घरातच जिल्ह्यासारखा मी तुका काय जास्त बोलणार नाही. हा फोन मोठं व्यवहार मोठं चालू आमच्या फोनचं. ठीक आहे. तर बुवा भजनाची सुरुवात भजन रूपान करूया. अगदी प्रश्नच नाही तुमका पण रेग्युलर कार्यक्रम आमका नाही तेवढे पण असते. आता पुढे पुढे बघूया होय ना. 4-5 दिवस कॅलेंडरला फुल बघूया. भजनाची सुरुवात भजन रूपान करूया. पुढे पुढं बुवा प्रश्नच नाही. जबरदस्त माणूस नाथ खुळा गणपती पोळा. मी बुवा म्हणणार नाही किंजवड्याचा खुळखुळा. खुळखुळा म्हणण्यात माणूसच तेवढं तवळं लागतं काय बुवा. हा कारण काय 4 दिवसापूर्वी बुवांच्या गावात माझी वारी झालेली आहे. आता माका सगळं बदलूच लागणार नाही तर म्हणा तात म्हटलं सही नाही नाही तसा नसता बुवा. जबरदस्त माणूसच प्रश्नच नाही. काय बुवांचे पकवाज वादक पण माझ्या अपोजिट बाईत बुवांची 2-4 बारी यांनी वाजवला नाही असं समजू नको की हा जबरदस्त एक नंबर. पप्पानी गणपती आणला मग म्हणणार तो सर गप्प रो.
नमस्कार. एक मोबाईल द्या. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा बुवा. पण भजायचं कोणाला, जपायचं कोणाला आणि नमायचं कोणाला हे ज्याला कळलं ते भजन. मग सांगते तुला माका आता वेळ दे बाबा. मी बोलवलं तुला जबरदस्त. लहान मुलं म्हणजे निराकस असतात ती वडून अशी वायरी बेरी. जरा या बाळा खाली घ्यावा जरा. काका वायरी वाढता वायरी. बरोबर भारी. नाव काय तुझं? शाळेला जातो? कितवीला आहे? 6ला आहे. बाईने धरून गुरुजी किती आहे शाळेला? बाईने धरून गुरुजी किती आहे? मॅडमला धरून गुरुजी किती आहे? सर किती आहे मॅडमला धरून? काय माहिती? ठीक आहे. तर बुवा भजायचं असेल तर बुवा परमेश्वराला भजा. जपायचं असेल संतांचे आचार विचार जपाने बुवा. नमायचं असेल तर बुवा या रसिक प्रेक्षकांना नमा. आपल्या मातृपितृ दैवतांना बुवा नमा. हा कलियुगी भवसागर बुवा तारून आपण जाणारच. कारण आपण काय घेऊन जाणार नाही बुवा. बरोबर की नाही? केस बाकी एवढीच किशोर लाल केलं हे वाताला दगावले मिळवले ना तुझी केस बघा. पण मागे कलकी तेवढं त्या दिवशी नव्हती. माझ्या नजरेत काहीतरी फरक झाला वाटतं. एवढीच लाल केलं तर दाढी पण एवढीच करायची ना होय आपले. नेक्स्ट टाइम. ठीक आहे. जबरदस्त. आता पब्लिक येणार बुवा. काळजी करायचं काम नाही. कारण जय विलासाने बुवा जय पब्लिक ह्यो या बापडे गावचा विषय आणि जय विषय गंभीर तर हे राणी बुवा गंभीर. हा बाकी तू खाऊन दिलंस. हा कसली राईस खाल्लंस? ट्रिपल शेजवन वासाडी तुझ्याच वाढणार. तर भजनाची सुरुवात भजन रूपात करूया. बुवांका पण आज बुवा ह्या गावात नवीन दिलेत. गुंडू सावंत बुवांचे शिष्य होते. जबरदस्त बुवांकडे भजन. बघाच तुम्ही कसं पेटून उठतात. काय लिहून घेत? कसलं 7-12 लिहून घेत? हा तिने दिलेली शाल काय होय? तिने बॅगेत ठेवसाठी दिला नी. इकडे बघ बॉम्ब खाणार. इकडे बघ. बुवांची मंडळी माका भेटली तरी मी आतमध्ये दिले तेव्हा हे काय होते माहित नाही. माका तो एक सांगतात शाप धुरलो उडून टाकव. शाप नाही जो करून तो कपाळ घातला आपला. त्या काय येताना ह्याना काय दिला नाही. चायनीज बिनीज वाटतं. आता त्याचा पाठ भरला. आता नको ना. ठीक आहे बुवा. गंमत होणार, मजा येणार. पुढे वेळ. भजनाची सुरुवात भजन निरूपण करूया. कारण ज्या कामासाठी आपण आलो परमेश्वराचं नामस्मरण ते बुवा पहिलं नंतर पुढे चालूच राहणार आपला.